I want to show you मला तुम्हाला दाखवायचं आहे that you are a victor. की तुम्ही विजेता आहात, You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. Live that new life. आणि तो नवीन जीवन तुम्ही जगा. It's very important what God says about us. आणि खूप महत्त्वाचे आहे की देव आपल्याविषयी काय बोलत आहे. Amen. Not what you think about yourself. जेव्हा तुम्ही तुमच्याविषयी काय विचार करत आहे ती महत्त्वाची नाही. What God says. जो देव बोलतो. When you hear what God says, विश्वासाने जगतो. not in our faith. आपल्या विश्वासामध्ये In the नाही. faith of Jesus means in what He did, आणि येशूच्या विश्वासामध्ये म्हणजे येशूने जो केला आहे not त्याच्यावर. what you do. तुम्ही काय करत आहे ते नाही. When you believe in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास you केला, have the faith of Jesus working in you, तुमच्यामध्ये येशूचा विश्वास आहे जो तुमच्यात काम करत आहे and you become overcomers. आणि तुम्ही महाविजयी होतात. Amen. आमेन. See, in this pandemic, we are not waiting for some vaccine to come. आणि ह्या महामारीच्या वेळेमध्ये आम्ही काय टीकेची वाट पाहत नाही की काहीतरी टीके आले पाहिजे. It's okay to wait, आणि वाट पाहणे ठीक आहे, but we don't wait for that. पण आपण त्या वॅक्सिन किंवा टीकेसाठी वाट पाहत नाही. If you know who you are, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोण आहे. amen. आमेन. If you know who you are, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोण आहे, you'll not be waiting. कुछ अच्छा हो जाए जल्दी, ये सब प्रॉब्लम सॉल्व हो जाए, जल्दी वैक्सीन आ जाए मेरे को प्रोटेक्शन के लिए. Why Jesus is not your protection? येशू काय तुमचं संरक्षण नाही का. Hello, that's the natural way of thinking. आणि हे नैसर्गिक प्रकार आहे विचार करण्याचे. You're waiting for some vaccine आणि तुम्ही काय टीकाची वाट पाहत आहे in fear भीतीमध्ये. because you think the Lord will not protect you. आणि तुम्हाला वाटत आहे की देव तुमच्या रक्षण आहे. Don't wait for the virus to leave आणि वाट पाहू नका की विषाणू when निघून it जाणार. wants to. जेव्हा त्याला जायची You इच्छा आहे तेव्हा command it to leave तुम्ही विषाणूला आज्ञा द्या निघून in जाण्यासाठी Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. You have authority. तुमच्याकडे अधिकार आहे. We forget. आम्ही हे विसरून जातो. If you wait, it won't go. जर तुम्ही वाट पाहत बसले तर विषाणू जाणार नाही. You command it to leave आणि तुम्ही त्याला आज्ञा द्या निघून जाण्यासाठी in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay. You can go on my Facebook page and you'll read many messages. आणि तुम्ही माझ्या फेसबुकच्या पानावर जाऊ शकत आहे आणि अनेक संदेश तुम्ही वाचू The शकत Bible आहे. says in 1 John 4:4. आणि शास्त्र म्हणत आहे 1 योहान 4:4 मध्ये. See, the Lord is telling you, आणि प्रभू तुम्हाला म्हणत आहे those who have believed in Jesus, ज्यांनी येशूवर विश्वास केला आहे you must know what God says about you. आणि तुम्हाला समजले पाहिजे देव तुमच्याविषयी काय बोलत आहे. He says, देव म्हणत आहे you are of God. तुम्ही देवाचे आहात. Not only you belong to God, फक्त तुम्ही देवाचे आहे असं नाही, you are born of God. तुम्ही देवापासून जन्म घेतले आहे. Amen. आमेन. You're of God. आणि तुम्ही देवाचे आहात. Little children. लहान मुलांनो. And you have overcome them. आणि तुम्ही जय मिळवला आहे. जय मिळाले आहे. मिळवला आहे. आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. Okay. Why? का. How? कसं. Because greater is He that is in you. कारण जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. Look at this. ह्या गोष्टीकडे The बघा. one who is in you is greater. जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. Never forget that. आणि हे विसरू नका. God in you is greater. जे देव जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. We are looking up. आपण वर Oh बघतो God, do की something. हे देवा काहीतरी करा. That greater one, the creator is in you. आणि तो श्रेष्ठ व्यक्ती जो निर्माण करता आहे तोच तुमच्यामध्ये आहे. Don't look at yourself as a victim. आणि स्वतःकडे एक बली पडलेला बक्षेसारखं बघू मैं नका. कुछ नहीं हूँ, कोई भी मुझे, ऐसा नहीं है. The greater one is in you. आणि जो मोठा किंवा श्रेष्ठ व्यक्ती तुमच्यात आहे. This is Christianity. आणि ही ख्रिस्तीपणा आहे. Christian living is very different. आणि ख्रिस्ती जगणे खूप वेगळं आहे. We are not practicing religious Christianity. आम्ही धार्मिक ख्रिस्तीपणाचा सराव करत नाही.
Christianity is this, that God the creator is in you. आणि ख्रिस्तीपणा अशी आहे की देव जो निर्माण करताय तो स्वतः तुमच्यातच And आहे. because of him living in you, you have become the shrine of God. आणि देव तुमच्यामध्ये राहत आहे म्हणून तुम्ही देवाचे मंदिर झाले आहे. Amen. आमेन. See, I want to encourage you. मला तुम्हाला I प्रोत्साहित want to करायचे show you the picture from heaven. मला तुम्हाला स्वर्गातून चित्र दाखवायचं आहे You must know who you are. आणि तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कोण आहात. Because that is the right way of living by faith. कारण ती योग्य प्रकारचे जगणे आहे विश्वासाने. You go outside the word, you don't have faith. जर तुम्ही वचनाच्या बाहेर गेले मग तुमच्यात विश्वास नाही. This divine life requires faith to live. आणि ही दैवी जीवनाला विश्वास लागतो जगण्यासाठी. Many have divine life, अनेक लोकांमध्ये दैवी but they're जीवन not आहे living by divine faith. पण ते दैवी विश्वासाने जगत They are नाही. living by their natural faith, ते आपल्या नैसर्गिक विश्वासाने जगत आहे which is just the opposite. जो फक्त विरुद्ध आहे विपरीत आहे. Never get disconnected from the word. आणि वचनापासून कधीच विजोड होऊ नका. It's based on the word you live. आणि वचनाच्या आधारेच तुम्ही जगत आहे. Amen. Amen. This word is of heaven. आणि हा जो वचन आहे So your स्वर्गाचे आहे. living is of heaven. म्हणून तुमच्या जीवन किंवा जगणे This स्वर्गाचे आहे. divine life is of heaven. आणि दैवी जीवन स्वर्गाची आहे. Amen. Amen. God of heaven is come in you. आणि स्वर्गाच्या देवच तुमच्यात आलेला आहे. So you must know the word in the right way. म्हणून तुम्ही वचनाला एक योग्य रीतीने जाणून घेतले पाहिजे. That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Now, first I want to show you प्रथम मला तुम्हाला दाखवायचं आहे who you are. की तुम्ही कोण आहात. A believer is come out of God. आणि जो विश्वासू आहे तो देवापासून निघून आलेला आहे. A believer is one who believed in Jesus आणि Christ विश्वासू असा व्यक्ती आहे जो येशू ख्रिस्तावर विश्वास केला as आहे Savior and Lord. आणि तारणहारा व प्रभू म्हणून. And when you believe, you receive Him. आणि जेव्हा तुम्ही विश्वास केला तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार केला. Believing is open your heart to receive. आणि विश्वास करणे म्हणजे तुमच्या हृदय तुम्ही उघडकीस करत आहे त्याला स्वीकार करण्यासाठी. Believing is not a small thing. आणि विश्वास करणे छोटीशी गोष्ट The नाही. moment you put your faith आणि ज्या क्षणी तुम्ही तुमचा विश्वास in लावता Jesus येशूवर as the Lord and Savior, प्रभू व तारणहारा म्हणून you opened your heart to receive Him. तुम्ही तुमच्या हृदय उघडले त्याचा स्वीकार करण्यासाठी. That's what the Bible says. As many as received Him. आणि म्हणून शास्त्र म्हणत आहे जितक्या लोकांनी त्याचा स्वीकार केला. Him. आणि जितकं लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे To those who believe into His name. आणि ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास केला So आहे. your believing is receiving. म्हणून तुमचा विश्वास करणे म्हणजे स्वीकार करणे आहे. Amen. Amen. The moment you believed, आणि ज्या क्षणी तुम्ही विश्वास केले Jesus is come into your life येशू तुमच्या जीवनात आलेला आहे by Spirit. त्याच्या आत्माने. Amen. आमेन. You don't have to do anything. तुम्हाला काय करायची गरज नाही. That's why faith is very important. म्हणून विश्वास खूप महत्वाची आहे. So a believer is come out from God म्हणून जो विश्वासू आहे तो देवापासून बाहेर आलेला because आहे. you're born of God. कारण तुमचा जन्म देवापासून झालेली आहे. That's the meaning of to be born anew. ह्याचाच अर्थ आहे की नवीन जन्म घेणे Or you're born again. किंवा तुमचा पुन्हा एकदा जन्म You're होतो. born from above. तुमच्या वरून जन्म होतो. So to be born again is to be born of God. आणि पुन्हा जन्म घेणे म्हणजे देवापासून तुम्ही परत जन्म घेत आहात. Amen. आमेन. To be born again means what? नवीन जन्म म्हणजे काय. To be born again means to be born of God. आणि नवीन जन्म म्हणजे देवापासून तुम्ही जन्म घेतले आहे. Hello. See, if you forget, you will live a natural life. जर तुम्ही विसरले तर तुम्ही नैसर्गिक जीवनच जगणार. Never forget the word. आणि कधीच वचन विसरू नका. It will always keep you high. आणि वचन नेहमी तुम्हाला वरच ठेवणार. जब तुम वचन को भूल जाते हो वापस नेचुरल में आ जाओगे तुम. तुम्हारे पास डिवाइन लाइफ है मगर तुम्हारा जीना नेचुरल हो जाएगा. It's not enough just to have divine life. आणि दैवी जीवन असणे फक्त पुरेसा नाही. Even we have to have divine food. आपण दैवी अन्न देखील घेतले That's the word of God. आणि तो आहे देवाचे वचन. Milk for the babies, आणि बालकांसाठी दूध आहे. meat for the mature. आणि जे प्रौढ आहे त्यांच्यासाठी मांस आहे. Amen. Amen. You know those believers who neglect the word, आणि ते जे विश्वासू आहे जे वचनाच्या दुर्लक्ष करत आहे though having divine life, जरी त्यांच्यामध्ये दैवी जीवन आहे they are living the natural life. ते नैसर्गिक जीवनच जगत आहे. Hello. Then they'll have problems. मग त्यांच्या जीवनात समस्या येऊ शकतो. Read John 1:12 and 13. आणि योहान 1:12 व 13 तुम्ही वाचा. As many have received Him, आणि जितक्यानी त्याचा स्वीकार केला to them आणि तितक्यांना God gave the authority.
देवाने त्यांना अधिकार दिले the right आणि हक्क दिले to become children of God. आणि देवाची मुले होण्यासाठी देवाने त्यांना अधिकार You दिले know, this should excite you. आणि ही गोष्टी तुम्हाला उत्तेजित केली You पाहिजे know, I always say to myself, आणि मी नेहमी स्वतःशी बोलतो you know, I'm the child of the Creator. आणि मी निर्माणकर्ताचा लेकरू आहे You know, I become so excited. कारण मी इतका उत्तेजित होतो मैं प्रभु का बेटा हूं, क्रिएटर का बेटा हूं. Ah, what a blessing. आणि किती महान आशीर्वाद Religion doesn't make you a son of God आणि धर्म तुम्हाला देवाचा पुत्र बनवत नाही because you keep on working as a servant. कारण तुम्ही सतत दास म्हणून काम करत राहतात It doesn't give you life आणि धर्म तुम्हाला जीवन देत of नाही God. देवाचे जीवन देत नाही It makes you a servant आणि धर्म तुम्हाला दास किंवा चाकर बनवतो to work for Him. जेणेकरून तुम्ही त्याच्यासाठी काम केले पाहिजे But Christianity, पण ख्रिस्तीपणा when you believe in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केले you become a son of God. तुम्ही देवाच्या पुत्र होतात And I've become so happy. आणि मी इतका आनंदित होतो When anything negative or challenges come, ज्या नकारात्मक किंवा असं कुठल्याही आव्हाने येतात I say to myself, तेव्हा मी स्वतःशी बोलतो I'm a child of the Creator. मी निर्माणकर्ताचा लेकरू आहे Amen. See, you have to tell yourself. आणि तुम्ही स्वतःला हे बोलले पाहिजे बिकॉज ये अपने आप हवा में नहीं आएगा. ये धरती का शब्द नहीं है कि तुम रुका कौन बोलेगा मेरे को, ऐसा नहीं है. ये प्रभु का शब्द है. तुम खुद को बात करने पड़ेगा प्रभु का शब्द. You know, there's power in your tongue. आणि तुमच्या जिभामध्ये Hello? सामर्थ्य आहे तुम्हाला माहिती आहे ना You know that? The तुम्हाला Bible माहिती says it. आहे शास्त्र असं म्हणत आहे Life and death are in the power of your tongue. जीवन व मृत्यू तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात आहे Don't speak death words. आणि मृत्यूचे शब्द बोलू नका Speak life words. आणि जीवनाचे शब्द बोला The word of God is life. आणि देवाचे वचनच जीवन What did आहे Jesus say? आणि येशूने काय My सांगितले words, they are spirit life. माझे जे वचन आहे ते आत्मा जीवन आहे Amen. Amen. Speak the word. वचन बोला Don't be discouraged. आणि निराश होऊ नका The word of God will lift you up. देवाचे वचन नेहमी तुम्हाला वर ठेवणार You try it, you see it for आणि yourself. तुम्ही प्रयत्न करा आणि स्वतःसाठी तुम्ही हे प्रयोग करून बघा Otherwise, you'll be depressed, नाहीतर तुम्ही हताश निराश होणार. discouraged. निराश होणार You'll be sad. तुम्ही उदास होणार It will pull you down. मग ही गोष्टी तुम्हाला खाली The पाडणार earth things will keep you on this earth. आणि पृथ्वीच्या गोष्टी तुम्हाला पृथ्वीवरच ठेवणार You must lift yourself up. तुम्ही स्वतःला उंच केले पाहिजे Like David, he दाविदासारखं encouraged himself in the Lord. त्यांनी प्रभूमध्ये स्वतःला उत्तेजित केला Though, प्रोत्साहित केला though he didn't have all that what we have today, जरी त्याच्याकडे ते सर्व गोष्टी नव्हते जे आज आपल्याकडे आहे but it helped him पण ती गोष्टीने त्याची मदत केली to keep himself above. स्वतःला वर ठेवण्यासाठी Amen. Amen. Don't wait. कोई ते भी आएगा मेरा आंसू पहुंचेगा. नहीं, you encourage yourself. तुम्ही स्वतःला बोध द्या प्रोत्साहित करा Amen. आमेन Any challenges come, आणि कुठल्याही आव्हाने येतात speak the word to yourself. आणि स्वतःशी देवाचे वचन बोला Amen. The word Amen. of God is powerful. देवाचे वचन सामर्थ्यशाली आहे Okay, so God gave the authority to become the children of God आणि देवाने आपल्याला अधिकार दिले देवाची मुलं होण्यासाठी to those who believe into His name. आणि जे त्याच्या नावावर विश्वास केले त्यांच्यासाठी So here we see म्हणून इथे आपण those पाहतो. who believed received Him, आणि ज्या लोकांनी विश्वास केले त्यांनी प्रभूचा स्वीकार केले who are not born of blood. आणि जे रक्तातून ज्यांचे जन्म झाले This ते new नाही. birth is not of blood, आणि नवीन जन्म रक्तातून झालेली जन्म nor नाही of the will of man, आणि मनुष्याची इच्छातून देखील नाही nor of the will of the flesh, आणि देहाच्या इच्छाद्वारे देखील ही जन्म झालेली नाही but of God. पण देवापासून ही जन्म झालेली आहे Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा You're born of God. So we can rightly say we are God men. म्हणून आपण बरोबर असं बोलू शकत आहे की आम्ही देव पुरुष आहे Hello? You're God men. तुम्ही देव पुरुष आहात Because we have divine birth, कारण आपल्याकडे दैवी जन्म आहे म्हणून we have आपण the देव divine मनुष्य आहे. life, आपल्याकडे दैवी जीवन आहे दैवी then we have the प्रकाश आहे. divine nature. मग आपल्याकडे दैवी स्वभाव आहे Because of all this, God is able to work in us. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे देव आपल्याद्वारे काम करायला समर्थ आहे So the believers in Christ are the God men. म्हणून जे विश्वासू ख्रिस्तामध्ये आहे ते देव मनुष्य आहे And we are born of God to be called His sons. आणि आपण आपला जन्म देवापासून झालेले आहे जेणेकरून आपण देवाचे पुत्र असं म्हटले गेले आहे This is the first qualification आणि ही प्रथम गुण आहे of the God men. देव मनुष्याची That we are born of God की आपला जन्म देवापासून झालेली to आहे be the sons of God. देवाच्या पुत्र होण्यासाठी Although there are different nationalities जरी वेगवेगळं राजकीय पद आहे or different races
किंवा वेगवेगळं वंश आहे, but by His grace, पण त्याच्या when कृपेने we believed in Jesus Christ, जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास we केले, have all become the sons of God. आम्ही सर्व देवाचे पुत्र झाले आहे. Amen. आमेन. You are a son of God. तुम्ही Remember this. देवाचे पुत्र आहात We are the same as the one of who we are born. आणि आम्ही तसंच आहे ज्याच्यातून आपला जन्म झालेली आहे त्याच्यासारखंच आम्ही आहे. मनुष्य का बच्चा मनुष्य जैसा दिखता, डॉग का बच्चा डॉग जैसा दिखता, कैट का बच्चा कैट जैसा दिखता, हाँ? हम प्रभु का बच्चा प्रभु जैसा दिखता. Amen. Amen. How can it be less? मग कमी कसं होऊ शकतो? Based on life. आणि जीवनाच्या आधारे. But you're not looking at it that way. पण तुम्ही तसं बघतच नाही. You're not being shown the right picture of who तुम्हाला you are. योग्य चित्र दाखवले गेले नाही की तुम्ही अस्तित्वात कोण आहे. Amen. आमेन. See, look at yourself differently. You can lift yourself up. आणि तुम्ही स्वतःकडे वेगळ्या रीतीने बघा तुम्ही स्वतःला उंच करू शकत आहे. You see what happens आणि तुम्ही बघा काय होतो. when you change the way you look at yourself. आणि ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला बघत आहे, जर तुम्ही ते बदलले मग तुम्ही बघा काय तुमच्या जीवनामध्ये बदल होतो. It would be impossible to be born of God and not be the sons of God. आणि हे अशक्य होणार की तुम्ही देवाच्या पासून जन्म घेतले नाही आणि देवाचे पुत्र होणार नाही, असं ही गोष्टी तुमच्यासाठी अशक्य होणार. The life of God that we have is not only holy but divine. आणि जो देवाचे जीवन जो आपल्याकडे आहे ती फक्त पवित्र नाही पण ईश्वरीय किंवा दैवी देखील आहे. That's why I write on the Facebook. म्हणून मी फेसबुकवर लिहितो. Don't look at the externals. आणि बाहेरच्या रूपाकडे बघू नका. God does not look at the externals. आणि प्रभू बाहेरच्या गोष्टीकडे बघत नाही. You know, they are looking through the earthly eyes आणि ते पृथ्वीच्या डोळ्याने बघत आहे at Christians. ख्रिस्ती लोकांकडे. ये ऐसा पहनता, वो ऐसा ड्रेस करता, ऐसा मेकअप करता, ऐसा ये करता, वो ऐसा करता. ये सब बाहर से देखता है. ये रिलीजियस मेंटालिटी है. ही धार्मिक मानसिकता आहे. God is looking at your heart देव तुमच्या अंतःकरणाकडे बघतो, हृदयाकडे where Christ बघतो, is. जिथे ख्रिस्त And निवास because करतो. of Christ you are accepted. आणि ख्रिस्तामुळे तुमची स्वीकृती झाली आहे. Amen. आमेन. प्रभु हमारे जैसा नहीं देखता है. प्रभु तुम्हारा हृदय देखता है और हृदय में प्रभु यीशु है तो तुम एक्सेप्टेड है, तुम होली हो, तुम पवित्र हो, तुम ब्लेस्ड हो. Amen. It doesn't find fault in you आणि देवाला तुमच्यामध्ये कुठलाही दोष दिसत because नाही, Christ is in you. कारण ख्रिस्त स्वतः You are in तुमच्यामध्ये- Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये You have आहात, become one. तुम्ही एक झाले आहात. So it doesn't find fault in you. म्हणून देवाला तुमच्यामध्ये कुठलाही दोष But दिसत the नाही. religious mentality पण Christians, धार्मिक मानसिकताची जी ख्रिस्ती आहे, प्रभु अंदर है और प्रभु उनको कुछ बोलता नहीं, मगर ये लोग बोलते तू ऐसा है वैसा है. अरे this is religious Christianity. ही धार्मिक ख्रिस्तीपणा आहे. You know, there are many things that is going to change. आणि अनेक गोष्टी हा. बदलणार आहे. Many things are going to change. अनेक गोष्टी बदलणार आहे. I would have told you long time back, आणि खूप वेळेपूर्वी मी तुम्हाला but सांगितले many असते. will not be prepared to receive. पण अनेक लोक तयारीत नसेल ही गोष्टी स्वीकार करण्यासाठी. So you're all divine. म्हणून तुम्ही सर्व दैवी आहात. Whether you believe it, don't believe तुम्ही it. विश्वास करत आहे किंवा नाही. If you believe it, जर तुम्ही विश्वास करत आहे you'll be lifted up. मग तुम्ही उंच केले If you जाणार. don't believe, जर तुम्ही विश्वास केले though नाही, being divine, you'll live a natural earthly life. जरी तुम्ही दैवी आहे तुम्ही तरी तुम्ही नैसर्गिक पृथ्वीचे जीवनच जगणार. You may feel that you're not qualified even to be a human being. आणि तुम्हाला असं वाटेल की मानव होण्यासाठी देखील तुम्ही लायक नाही. Then forget a divine being. मग दैवी जीव होणे तर विसरूनच गेले But पाहिजे. because we are born again, पण आपला नवीन जन्म झाले आहे when we म्हणून, believed in तर Jesus आम्ही ईश्वर विश्वास केले म्हणून, and we have the divine life, आणि आपल्याकडे आता दैवी जीवन आहे so we can say म्हणून आम्ही बोलू शकतो we are divine. आम्ही दैवी आहे. Amen. आमीन. Hello. You know, don't say मैं कैसा से बोलूं बाबा मेरे को डर लगता है. तो तुम नेचुरल लाइफ ही जीगा. Do not look at yourself with human eyes. आणि मानवी नजरेने डोळ्याने स्वतःकडे बघू नका. Look from heaven. Look through the eyes of Jesus. आणि स्वर्गातून बघा, येशूच्या नजरेने स्वतःकडे बघा. Even the angels in heaven are rejoicing आणि देवदूत जे स्वर्गात आहे ते देखील आनंद करत आहेत. because they see the believers are all divine. कारण ते बघत आहे की सर्व विश्वासू लोक दैवी आहे. They are happy about you. आणि देवदूतांना तुमच्या विषयी आनंद आहे. You know, heaven is happy about आणि you. स्वर्गाला तुमच्या विषयी आनंद आहे. What gives them happiness? आणि कुठल्या गोष्टी त्यांना What आनंद gives देतो? them joy? कुठल्या गोष्टी त्यांना हर्षित Why करतो? is there rejoicing in heaven? आणि स्वर्गामध्ये उल्हास का The होतो? Bible says when once
sinner repents, आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा एक पापी पश्चाताप करतो, believes in Jesus, येशूवर विश्वास the करतो, light enters. मग प्रकाश प्रवेश There's होतो. rejoicing in heaven. मग स्वर्गामध्ये आनंद उत्सव होतो. Amen. Amen. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. से प्रभु यीशु तुम्हारे जीवन में आ गया हो, तुम नया जीवन मिला है, पूरा स्वर्ग तुम्हारे लिए खुशियां मनाता है. केवल सिर्फ धरती के लिए खुशियां नहीं मनाता है. बिलीवर लोग खुशियां नहीं मनाते, बहुत सैड है. मगर स्वर्ग खुश है तुमको देख के. हर टाइम तो देखता है, खुश होता है हम लोग, बिकॉज तुम स्वर्ग के बच्चे लोग हो. Amen. See this. They have angelic life, you have divine life. आणि तुमच्याकडे दैवी जीवन आहे, स्वर्गदूताचे जीवन आहे. So what an honor म्हणून किती and मानाची what गोष्ट glory आणि किती महिमाची गोष्ट that आहे we human beings can be divine. की आम्ही मनुष्य जाती दैवी होऊ शकतो. Should I show you one verse आणि मी तुम्हाला एक वचन दाखवू का, which will shock you, जे तुम्हाला आश्चर्यचकित but I won't करणार? explain it now. पण त्याचं स्पष्टीकरण मी आता देणार नाही. Psalms 82:6 says, आणि स्तोत्रसंहिता 82:6 बोलत आहे, you are gods आणि तुम्ही देव आहात and all of you are the children of the most high God. तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात, तुम्ही देव Hello. आहात. No, some people will not dare to read this verse. आणि काय लोक धाडस देखील करणार नाही हे वचन वाचण्यासाठी. बाइबल में भी रहेगा तो नहीं पढ़ेगा उन लोग. डर लगता मेरे को ऐसा बोलने को. प्रभु बोलता रहेगा, मैं नहीं बोलूंगा. Because of religious mentality. धार्मिक मानसिकतामुळे. You always want to, because religion always says, बोलो मैं कुछ नहीं, ऐसा बोलो, ऐसा religion सिखाता है. मैं कुछ नहीं, मैं गरीब हूँ, मैं टूटा फूटा हूँ, मैं कीटाणु हूँ, मैं मट्टी हूँ, मैं पत्थर, ऐसा बोलने का ऐसा रिलीजन बोलता है. मतलब जितना तुम नम्र बनेगा ना उतना अच्छा है. ऐसा रिलीजन सिखाता है. That's why you look at yourself as a victim. म्हणून तुम्ही स्वतःला एक बली सारखं बघत नहीं आहे. मैं कुछ नहीं, मैं ऐसा हूँ, मैं बेवा हूँ. ऐसा बोल बोल के रिलीजन सिखाता है. You'll never say I'm a victor. आणि तुम्ही कधीच बोलत नाही की मी विजेता आहे. But the Lord says you are a victor. पण प्रभू बोलतो तुम्ही विजेता आहात. Amen. आमेन. This is false humility. आणि ही खोटी नम्रता आहे. True humility is what God says about you. खरी नम्रता ती आहे जे देव तुमच्याविषयी बोलत आहे. Amen. आमेन. When God says you're blessed जेव्हा देव बोलतो तुम्ही आशीर्वादित आहे and you say I'm blessed, आणि तुम्ही बोलता मी that is आशीर्वादित आहे, true humility. ती खरी नम्रता आहे. False humility is मैं कुछ नहीं, मैं ऐसा. That is false humility. आणि ती खोटी नम्रता आहे. That is religion. आणि ती धर्म आहे. Okay, now let's go to this 1 John 4:4. आपण Once again. योहान 4:4 कडे परत जाऊया. Now here it says you have overcome them. आणि इथे म्हणाले तुम्ही त्यांच्यावर जय मिळवला आहे. You don't become a victor by fighting or struggling. आणि तुम्ही संघर्ष करून झगडून तुम्ही विजेता होत नाही. That is human life. आणि ती मानवी जीवन आहे. That is living without Christ. आणि ती आहे ख्रिस्ता शिवाय जगणे. Now you are a victor in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये विजेता Why? आहात. का? Why? का? Because you're born that way. कारण तुमच्या तसं जन्म झालेली आहे म्हणून. Amen. आमेन. जो राजा का खानदान में पैदा हो गया वो भी राजकीय का राज what do you call it in Hindi? राजकीय खानदान राजकीय व्यक्ति है वो, isn't it? Hello. That child did not deserve. आणि तो लेकरू लायक नाही. He is born. त्याचा जन्म झालेला आहे. उसने पूछा भी नहीं मैं राजकीय फैमिली में आने का. उसने पूछा नहीं. वो पैदा होने का सब लोग उसके आजू बाजू ये राजकीय लाइन में आया है. He didn't deserve. आणि तो तर He लायक just नव्हता. born. त्याचा फक्त जन्म झाला त्या राजकीय कुटुंबामध्ये. He also नहीं मेरे को डर नहीं. अरे तुम्हारा पैदाइशी रॉयल खानदान का है. हेलो. So your divine birth gave you victory. म्हणून तुमचा दैवी जन्मानेच तुम्हाला विजय दिलेली आहे. Amen. आमेन. See, your divine birth तुमचा- made you a victor. तुमच्या दैवी जन्मानेच तुम्हाला एक विजेता केला आहे. If you don't understand this, जर तुम्हाला ही गोष्टी कळत नाही you will fight for something that is your right. आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी झगडणार किंवा संघर्ष करणार जो आधीच तुमचा अधिकार किंवा That हक्क is आहे. yours already. आणि जी गोष्टी आधीच तुमची आहे त्याच्यासाठी तुम्ही झगडणार. Amen. Amen. It will give glory to God. आणि ही गोष्टी देवाला गौरव देणार. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे I'm born again in the royal family. की माझा नवीन जन्म झालेला आहे राजकीय कुटुंबामध्ये. Hello, you're born
in God's family. देवाच्या कुटुंबात तुमचा जन्म God's झालेला आहे. family is a royal आणि family. देवाच्या कुटुंब एक राजकीय कुटुंब आहे. And who is God? आणि देव कोण He आहे? is the creator. तो निर्माण करता आहे. You're born into God's family. आणि तुमचा जन्म देवाच्या You're कुटुंबात born झालेला आहे. into the royal family. आणि शाही कुटुंबामध्ये तुमचा You're जन्म a झालेला आहे. victor not because मैं बहुत होशियार हूँ, बहुत पैसा वाला है, मैं बहुत कोशिश किया. वो सब ह्यूमन लाइफ में है, डिवाइन लाइफ में नहीं है. डिवाइन लाइफ में तुमको सब कुछ फुकट मिला है. हेलो हेलो, आर यू अंडरस्टैंडिंग दिस? तुम्हाला ही गोष्टी कळत आहे? द लॉर्ड डिड एवरीथिंग फॉर यू. आणि प्रभूने तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी केल्या. And Jesus came as a victor. आणि येशू एक विजेता He म्हणून आले. conquered sin, त्यांनी पापावर मात केला, sickness, disease, आजारवर, the रोगावर devil, मात the केला. hell. शैतानावर आणि नरकावर मात केला. And he rose up. आणि येशू पुन्हा उठला. And the moment we believed, आणि ज्या क्षणी आम्ही विश्वास केले, we received that high life. आपल्याला तो श्रेष्ठ उंच जीवन प्राप्त झाले. In that life is victory. आणि त्या जीवनामध्ये विजय आहे. In that life is healing. आणि त्या जीवनामध्ये In आरोग्य that आहे. life is blessing. आणि त्या जीवनामध्ये In आशीर्वाद that आहे. life is authority over the devil. आणि त्या जीवनामध्ये शैतानावर आपल्याला अधिकार आहे. Amen. आमेन. Don't fight the devil. शैतानाबरोबर लढाई करू नका. You're born a victor. आणि तुम्ही विजेता म्हणूनच जन्म घेतला. हेलो, तुम्हारा जन्म नया जन्म मतलब पास्ट नहीं है. When a child is born, जो एक बाळ जन्म does घेतो, that child have a past? त्या बाळाला भूतकाळ असतो का? पास्ट है उसका? कुछ नहीं है. माँ लोग को ज्यादा मालूम रहेगा. उसका पास्ट नहीं है, नया है वो. त्याला That's what भूतकाळ नाही, तो 2 नवीन Corinthians 5:17 says. असं 2 कोरिन्थियर If any man be in Christ, is a new जर creation. कुठलाही मनुष्य creature. ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन सृष्टी आहे, नवीन जीव आहे. Amen. Amen. You're born again as a royalty. आणि तुम्ही शाही कुटुंबात जन्म घेतले, राजकीय म्हणून तुम्ही जन्म घेतले आहे, राजा म्हणून तुम्ही ऐसा जन्म प्रभु नहीं घेतले. बोलता अभी तुम्हारा नया जन्म हो गया, अभी लड़ाई करो, झगड़ा करो सैतान के साथ, अभी सब तुमको बहुत. ऐसा नहीं है. सब कुछ तुमको मिल गया है. You are blessed with every spiritual blessing. Ephesians 1:3 says. इफ्सिकरास 1:3 म्हणत आहे, सर्व आत्मिक आशीर्वादाने तुम्ही आशीर्वादित आहे. So you are a victor in Christ म्हणून तुम्ही ख्रिस्तामध्ये विजेता आहे. because you're born that way. कारण असं तुमचा जन्म झालेला आहे म्हणून. Amen. आमेन. You know, and naturally, someone who has defects, आणि नैसर्गिकरित्या मध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये विकार होऊ they say, शकतो. नहीं नहीं ये डिफेक्ट पैदाइशी है, इसको कुछ नहीं कर सकते. ऐसा बोलते हैं ना. ये पैदाइशी डिफेक्टिव था, अभी क्या कर सकते हैं? एक्सेप्ट करने पड़ता, चेंज नहीं हो सकता. ऐसा ही हमारा भी, हमारा जब नया जीवन हो गया है, हम लोग विक्टर है, उसको कुछ नहीं कर सकता अभी. Amen. Amen. Now you cannot change it. आता तुम्ही त्या विजेताची जी स्थिती आहे त्याला बदलू शकत नाही. So you must say, म्हणून तुम्ही बोलले पाहिजे, now I'm a victor, now nothing can be done. आता मी तर विजेता आहेच, आता काय होऊ शकत नाही, मी विजेताच राहणार. So this new birth gave you all this. म्हणून ही नवीन जन्माने तुम्हाला हे सर्व गोष्टी दिले. But since many Christians don't know, पण अनेक ख्रिस्ती लोकांना ही माहिती they are नाही म्हणून still fighting for victory. ते अजूनही विजयासाठी लढाई करत आहे. You're still fighting for victory. तुम्ही अजूनही विजयासाठी लढत आहे. You're already a victor. तुम्ही आधीच विजेता आहात. You started your life with victory. तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात केली विजयाने. Amen. आमेन. You don't have to fight the devil आणि now. आता तुम्हाला शैतानाशी लढाई करायची काय गरज नाही. And the devil wants you to fight. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही लढले पाहिजे. Because जब भी झगड़ा होता है, अभी तक डिसाइड नहीं हो गया कौन जीता है. मगर अगर झगड़ा खत्म हो गया है, तुमको मालूम है प्रभु यीशु जीता है और तुम प्रभु के अंदर है, तुम जीता है ऑलरेडी. फाइट करने की जरूरत नहीं, सिर्फ एनफोर्स करो विक्ट्री का. Amen. You must be conscious I am a victor. आणि तुम्हाला ही जाणीवता असले पाहिजे की मी विजेता आहे. तुमने क्या किया विक्ट्री के लिए, कितना क्या बोलते, कितना प्रार्थना किया, कितना उपास किया, कितना रोया, वैसा सवाल ही नहीं है. हेलो. Then you will boast. मग तुम्ही बडाई मारणार. क्या क्या तपस्या किया मैंने इधर आने तक. Some pastors say that. आणि काय पाळक असं म्हणतात, 40 दिवस उपास प्रार्थना केलं, रोडून रोडून प्रार्थना केलं, फिर तुम बोलता अरे बाप रे अपने से तो नहीं होने वाला, वही विक्टर रहेगा, मैं तो हारा हुआ है, क्योंकि इतना कौन कर सकता है. See, it's putting you down. आणि ही गोष्टी तुम्हाला खाली टाकत आहे.
If I am doing, I can boast. जर मी करत आहे तर मी बड़ाई मारू शकतो. तुमको मालूम है कि कितना मैंने प्रार्थना किया, कितना उपवास किया, कितना रोया. फिर प्रभु यीशु तुमको नहीं चाहिए, तुम ही करो ना. क्यों प्रभु चाहिए तुमको? तुम अगर खड़ा रह सकता था. So why did God send Jesus? I don't know. मग देवाने येशूला का पाठवले मला माहिती नाही. जर Did he तुम्ही leave स्वतः any करू work down? आणि त्यांनी काय काम बाकी सोडले का पृथ्वीवर? Nothing. काय नाही. Is grace. आणि तो कृपा आहे. Means God's ability in you. म्हणजे देवाची सामर्थ्य तुमच्यामध्ये. Amen. आमेन. Jesus is grace आणि येशू कृपा as a आहे person. एक व्यक्ती म्हणून. That means you can do nothing. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही काय करू The शकत Lord नाही. himself said, without me you can do आणि nothing. प्रभू स्वतः बोलत आहे माझ्याशिवाय तुम्ही काय करू शकत Didn't he say, नाही. प्रभूने मेरे असं सांगितलं बगैर तुम नाही. कुछ नहीं कर सकते हो, फिर भी हम कर रहे हैं. क्यों कर रहे भाई? That is religious Christianity. आणि ती धार्मिक ख्रिस्तीपणा आहे. Either you accept him or reject him and you do. एकतर तुम्ही त्याचा स्वीकार करा किंवा त्याचा नाकार करा आणि मग तुम्ही स्वतः करा. So, you are born again. तुमचा नवीन जन्म You झालेला have आहे. divine life now. तुमच्यामध्ये आता दैवी जीवन आहे Refuse to think anything else. आणि इतर कुठल्याही नकारात्मक गोष्टी विचार करायच्या तुम्ही बंद करा. So you are of God म्हणून तुम्ही देवाचे आहात and you have overcome them आणि तुम्ही त्यांच्यावर जय मिळवले आहे. because he who is in you is greater कारण जो तुमच्यात आहे तो मोठा आहे than he who is in the world. त्याच्यापेक्षा जो जगात आहे. Who is the one in you? आणि तुमच्यात कोण आहे? The triune God. आणि त्रैकीय देव God आहे. the Father, God the Son, God Holy Spirit देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा who dwells in us. जो आपल्यामध्ये निवास करतो. He is our life. आणि तो आमचा जीवन आहे. He is the one who strengthens you. आणि तोच आपल्याला बल देतो. Amen. आमेन. And then he says, आणि मग तो म्हणत आहे he is much greater and stronger than Satan and the evil spirits. आणि शैतान व दुरात्म्यांपेक्षा जो आपल्यामध्ये प्रभू आहे तो अधिक बलवान आहे. Then he who is in the world refers to Satan and the fallen demons. त्याच्यापेक्षा जो जगात आहे ते शैतान व पतन पावलेले दुरात्म्यांच्या संदर्भात बोलत आहे. Amen. आमेन. He is weaker. आणि शैतान अशक्त आहे. Amen. आमेन. God in you is stronger. देव जो तुमच्यात आहे तो बलवान आहे. Become श्रेष्ठ आहे. conscious of this. ह्या गोष्टीची विवेक ठेवा, जाणीव ठेवा. You're not alone. तुम्ही एकटे नाही. कभी मत बोलो कोई नहीं मेरा कौन नहीं, मतलब क्या प्रभु है ना, काफी नहीं है, और कौन चाहिए तुमको? हाँ? प्रभु से बढ़कर कोई है? कोई क्या बोलते कौन नहीं, मैं अकेला हूं. अकेला तुम कभी भी नहीं रह सकते. प्रभु बोला आई विल नेवर लीव इन और forsake you. प्रभूने सांगितलं मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुमचा त्याग कधीच करणार नाही. Amen. आमेन. प्रभु है ना साथ, कभी भी नहीं छोड़ेगा तुमको, कभी त्याग नहीं करेगा. तुम अकेला कभी नहीं हो. जब से तुम प्रभु यीशु पर विश्वास किया, the Lord is in you with you forever. आणि जेव्हापासून तुम्ही विश्वास केलाय प्रभू तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या बरोबर आहे युगानुयुगसाठी. Amen. Amen. So lastly, शेवटी so we are overcomers. आम्ही महाविजय Now आहे. let me tell you one beautiful thing. एक सुंदर गोष्टी मी तुम्हाला सांगतो. Overcoming is the virtue of the divine birth. आणि महाविजय होणे नवीन जन्माचा एक गुण आहे. The natural birth gave us some virtues. आणि नैसर्गिक जन्माने आपल्याला काहीतरी गुण धर्म दिले. In the same way, तसंच divine प्रकारे birth has given you many virtues. आणि तसंच दैवी जन्माने तुम्हाला अनेक अनेक गुण दिलेली आहे. And one of the virtues is overcoming life. आणि एक त्याच्यामध्ये गुण आहे महाविजयी जीवन. Amen. आमेन. प्रभु तुम्हारे अंदर है and you are an overcomer. That's all. प्रभू तुमच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही विजय आहे एवढंच आहे. You're a victor because you're born a victor. आणि तुम्ही विजेता आहे कारण तुम्ही विजेता म्हणून जन्म घेतलेले आहे. Not म्हणून. because you fasted much and prayed much. No, 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 तुम्ही no. अधिक उपवास व प्रार्थना केले ह्या गोष्टीमुळे नाही. इसके लिए ख्रिस्ती लोग नम्र हो गए, बोलते नाही पास्टर सारखं मी प्रार्थना नाही करू शकत, तो 8-8 तास प्रार्थना करू, मी कामाला जातो, कुठं प्रार्थना करणार, म्हणजे मी असंच आहे एकदम डाऊन. ऐसा नाही आहे. यू आर बॉर्न अ विक्टर. तुम्ही विजेता म्हणूनच जन्म घेतले आहे. Amen. आमेन. You are born that way. तुम्ही अशा प्रकारे जन्म घेतले आहे. Nothing can be done. You are a victor. आणि काय आता होऊ शकत नाही, तुम्ही विजेताच राहणार. And the devil can never overcome आणि you. शैतान कधीच तुमच्यावर जय मिळवू शकत नाही. He knows it. आणि शैतानाला ही गोष्टी माहिती आहे. उसको पक्का मालूम है, मगर वो नहीं चाहता कि तुमको मालूम पड़े. हाँ, वो बोलता इन लोग ये ऐसा चर्च में मत जाओ जो ये सब सिखाता है,
तुम ऐसा चर्च में जाओ जिधर कोशिश करो, रडू प्रार्थना करो, ऐसा चर्च में भेजो। कृपा का चर्च में इसके लिए वो कैसे भी झगड़ा बीड़ा करके निकाल देता लोगों को, क्योंकि उसका हार दिखता है उसमें और प्रभु का जीत दिखता है। Amen. Okay, that's all. Let's all stand up.